रोहित पवार महाराष्ट्रात हिरोगिरी करायला पाहतोय। 7 तारखेला येतोय तुझ्या मतदारसंघामध्ये, मग बोल समोरासमोर काय बोलायचं ते। त्याला वाटतं आपण अजितदादाची जागा घेतली पाहिजे। अजितदादांच्या जागा घेण्याकरताच तो अजितदादांना न्याय देण्याचा खोटा आव्हान उडालेला आहे। तिथं ऑलरेडी CIDची आणि बाकीच्या सगळ्या यंत्रणा चौकशी करतात आहे। तिथे कर्नाटकात जाऊन गुन्हा दाखल करण्याचं नाटक करून राहिलेलं आहे। बरं का, इथं आज दादांच्या ऍक्सिडेंटला 3 महिने झाले म्हणून मला इथं यावं लागलं, मला बुलढाण्याला जाता आलं नाही। पण मी तिथं 7 तारखेला हे जिजाऊ मातेच्या भूमीमध्ये आणि अनेक मोठे संत, लेखिका शिंदेताई ज्यांनी महिला व पुरुष समतासाठी त्या ठिकाणी ग्रंथ लिहिला आणि याच महिलेचं ज्याचं नाव आपण सर्वजण आदराने त्या ठिकाणी घेतो, त्यांच्या शहरामध्ये हे जे कोणी महाशय आहेत गायकवाड, हे महिलांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोलतात, म्हणजे त्यात तलवारीचा उल्लेख करून वगैरे। म्हणजे हे महाराष्ट्राची दुर्दैवाने वस्तुस्थिती आज काय आहे हे बघून घ्या। मला अजून एक सांगायचंय, म्हणजे आम्ही जेव्हा म्हणतो FIR केला जातं, अजितदादांच्या बाबतीतला FIR झाला नाही। कोल्हापूरचा प्रशांत, त्याची जी विनंती होती, आई बहिणीबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोललं, महाराजांबद्दल बोललं, गायकवाडावर FIR त्या ठिकाणी झाला नाही। त्यानंतर बागेश्वर भोंदू बाबा जो आहे, महाराजांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलला, तुकोबरायांबद्दल बोलला, पण त्याच्यावर कुठे FIR झाला नाही। पण मग हर्षवर्धन सपकाळ बोलत असताना शाब्दिक कुठेतरी त्यांच्यामध्ये गल्लत झाली, त्यांच्यावर FIR झाला। त्यानंतर विधान भवन मध्ये आमचे जे जितेंद्र आव्हाड साहेब, त्यांनी गाडी पोलिसांची अडवली, कार्यकर्त्याला घेऊन त्यांच्यावर FIR झाला। त्याच्याच बरोबर जेव्हा काय त्यांचं नाव, आपले खडसे साहेब यांच्याकडनं काय 3 शब्द गेले, चुकले असं आम्ही म्हणत, चुकले असतील तर काय FIR, तर तिथे FIR होतो आणि इथे FIR होत नाही। आम्ही ट्रम्पचं कार्ड, खोटं कार्ड या देशामध्ये करू शकतो असं ओपन चॅलेंज त्या ठिकाणी केलं होतं की हे होऊ शकतं आणि हे चुकीचं आहे, आणि आमचे FIR त्या ठिकाणी झाली। मग या भोंदू बाबावर, म्हणजे दुर्दैव असं आम्ही याला भोंदू बाबा म्हणतो, आणि काही विचाराची लोक यांना संत म्हणतात, म्हणजे संत परंपरेवर एक तर घुसखोरी होती चुकीच्या विचाराची, त्या संत परंपरेच्या एका मोठ्या संतांवर, तुकोबरायांवर हा भोंदू काय असेल नाव, काय बागेश्वर जर खालच्या लेवलला जाऊन बोलत असेल, त्याच्यावर कारवाई होत नाही। ह्यांना तुम्ही संत म्हणून नागपूरमध्ये कार्यक्रम घेता, हे दुर्दैवी गोष्ट आहे। जो महाराजांबद्दल असा बोलतो, मला खरं तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोकांना विनंती करायची, तुम्ही जर ह्या गोष्टी सहन करत राहिला तर मग हे आपल्या हाताबाहेर जाणार आहे। उद्या जाऊन महामानवांचाच आदर या महाराष्ट्रामध्ये ठेवला जात नसेल तर गरिबांचा आदर या महाराष्ट्रामध्ये आणि महिलांचा आदर कसा ठेवला जाईल याचा विचार हा आपण सर्वांनी केला पाहिजे। शिवाजी कोण होता या पुस्तकावरून सुरू झालेला वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आबी यांना आश्चर्य शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती। मग या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात बुलढाणा शहरात निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आमदार गायकवाड यांच्या घरासमोरच शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकट वाचन देखील करण्यात येणार आहे। यावर गायकवाड यांनी संताप व्यक्त केल्याचं दिसतंय। ते म्हणाले की हे पुस्तक वाचायला आपण हजर राहणार असल्याचं सांगितलेलं आहे। यामुळे आता मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यासोबतच संजय गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला। ते म्हणाले की पोलिसांनी त्यांच्या या आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे, तरी देखील ते असे करणार असतील तर हे तमाम शिवप्रेमीच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे। मी त्या पुस्तक वाचनालयात स्वतः जाणार आहे, तिथे बसून विनयशीलतेचे सर्व वाचन ऐकणार। या वाचनालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख सन्मानपूर्वक केला गेला तर आम्ही टाळ्या वाजवणार आहोत, मात्र एकेरी उल्लेख केला गेला, आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला गेला, शिवभक्ताच्या भावना अनावर झाल्या तर याची सर्व जबाबदारी पुस्तक वाचन आयोजक करणाऱ्याची असेल, असा धमकीवजा इशाराच आमदार गायकवाड यांनी दिलेला आहे। त्यानंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत संजय गायकवाड यांच्यावर चांगलाच प्रहार केलेला आहे। ते म्हणाले की मी 7 तारखेला तिकडे येतोय, मग काय बोलायचं ते बोलू, असं म्हणत रोहित पवार यांनी आपला संताप संजय गायकवाड यांच्यावर व्यक्त केलेला आहे। मात्र रोहित पवार हे खरं संजय गायकवाड यांच्याकडे जातील का ते तुम्ही कमेंट करून नक्की आम्हाला कळवा, आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।